चला विद्यार्थी मित्रांनो, मला तू थोडा आवाज कट झाला. बघा आता 1773 मधल्या ज्या उणिवा होत्या त्या उणिवा 1784 मध्ये त्या उणिवा कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. आता 1773 मध्ये कोणकोणत्या उणिवा होत्या ते बघा. 1773 मध्ये सगळे कायदे केलते, परंतु 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे जे राजकीय कार्य कोणी सांभाळावे आणि जे व्यापारिक किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो वाणिज्य कार्य जे होते ते वाणिज्य कार्य कोण सांभाळावे याची प्रमुख तरतूद केल्या गेलेली नव्हती. म्हणून काय झालं, राजकीय कार्य कोण सांभाळणार होतं? राजकीय कायदे बोर्ड ऑफ कंट्रोल. राजकीय कार्य कोण सांभाळणार होतो? बोर्ड ऑफ कंट्रोल. आणि व्यापारिक कार्य कोण सांभाळणार होतो? व्यापारिक कार्य कोण सांभाळणार होतं? बोर्ड ऑफ डायरेक्टर. बघा ह्या कायद्यामध्ये ह्या दोघांचे प्रमुख कार्य जे होते ते वेगळे करण्यात आलेले होते. कोणकोणते कार्य? राजकीय कार्य म्हणजे कोणतं? जेवढं बी राजकीय संदर्भात असो कार्य, किंवा त्याला आपण म्हणू शकतो लष्कर, आर्मी वगैरे, राजकीय युद्धजन्य परिस्थिती, अशा प्रकारचे जेवढ्या पण कायदे होते किंवा जेवढी पण परिस्थिती होती ती होती बोर्ड ऑफ कंट्रोल. ऍक्च्युअल मध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल कोणाच्या नियंत्रणाखाली काम करणार होती? जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता, जो नवीन बनला होता, लॉर्ड डलहौसी, जो नवीन बंगालचा गव्हर्नर जनरल जो बनला होता, वॉरन हेस्टिंग. कसे बघा, सगळ्याचे नाव दलिंदराचे सारखे, माणूस कोणाकोणाचं नाव लक्षात ठेवून. म्हणून ह्याच्या नियंत्रणाखाली बोर्ड ऑफ कंट्रोल होतं, जे लष्कर राजकीय संदर्भात कार्य पार पाडणार होतं आपली भूमिका. आणि दुसरं म्हणजे जे व्यापारिक होते, ज्याला आपण पोकार होताना पैसे होते, वाणिज्य विभाग होता, ह्याच्या खाली हे कोण? बोर्ड ऑफ डायरेक्टर सांभाळणार होतं. या दोन गोष्टी लक्षात घ्या. त्या दोघांची विभागणी करण्यात आलेली होती. कशामध्ये केली ती? 1784 मध्ये या दोघांची विभागणी केली गेली होती. आता कसं आहे, 1784 मध्ये बाकी काय नाही, फक्त हे एवढा कुटाणा केलेला आहे, ते नाही, दुसरं काही नाही. ठीक आहे, आता आपण काय करू, नेक्स्ट कायदा बघू. आता बघा ह्याच्यामध्ये कसं झालं की जे भारतीय भूमीवर सगळ्यात अगोदर कोणता कायदा करण्यात आलेला होता? ब्रिटिशांनी. बरं, भारतीयांसाठी किंवा भारत भूमीवर आपण त्याला असं म्हणू शकतो. कोणता कायदा केलेला होता? 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट हा जे होता हा पहिला होता. दुसरा कोणता होता बघा? दुसरा आताच बघितला ना आपण, 1784चा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा होता. आता ह्याच्या पुढे काय झालेलं आहे बघा, 1773 असो 1784 असो, आता ह्याच्या पुढे काय झालेलं माहितीये का? इथून पुढे बघा चार्टर ऍक्ट म्हणतात. आता इथून पुढे कायद्याला चार्टर ऍक्ट, जे प्रत्येकी जवळपास 10 वर्षांनी 20 वर्षांनी जवळपास लागू करण्यात आलेले होते. त्याला आपण छोटे असतात बघा, छोटे कायदे. 1784चा चलणार बाबा रेग्युलेटिंग. आणि आता काय करायचं आपल्याला बघा, चार्टर ऍक्ट येतात. इथून पुढे कसे येतं? चार्टर ऍक्ट आहे, छोटे चार्टर ऍक्ट. आता बघा हे 1813चा चार्टर ऍक्ट, 1813चा चार्टर ऍक्ट. 1813चा चार्टर ऍक्ट मध्ये काय होतं की जे 1813चा जे चार्टर ऍक्ट होता यामध्ये काय होतं की चहा आणि चीन या दोघांसोबतचा जो व्यापार होता, त्या दोघांसोबतचा व्यापार सोडून बाकीच्या सगळ्या भारतामध्ये सगळ्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी परमिशन बाहेरच्या व्यापाऱ्यांना देण्यात आलेली होती. कशासाठी? लक्ष द्या, चहा आणि चीन, म्हणजे चहाचा व्यापार आणि चीन सोबतचा व्यापार, या दोन गोष्टी सोडून 1813 मध्ये प्रत्येक कंपनीला व्यापार करण्यासाठी भारतामध्ये परमिशन देण्यात आलेली होती. भाऊ लक्ष दे इकडे, कामाचं चालायले. ठीक आहे, बघा आता 20 वर्षांनी कसे कायदे चार्टर ऍक्ट लागू होतात बघा. आता ते कोणता झाला? 1813चा चार्टर ऍक्ट. आता बघ 4 नंबरचा जे आहे 1833. आता मग 3 चालेल, 1833 लिहिलो मी. काय करू आता? करू तर 18
चा चार्टर ऍक्ट. 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये काय होतं? 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये फार मोठा 1833चा चार्टर ऍक्ट होता. ह्यानं काय केलं? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही जी होती, आता ह्याचा कार्यक्रम हळूहळू वाजवायला सुरुवात केली. काय केली? त्यानं काय म्हणलं? 1833 नुसार कारण कसं झालं होतं जवळपास बघा 1818 महाराष्ट्रावर त्यांनी एक हाती सत्ता मिळवली होती ब्रिटिशांनी, जे आपण शेवटचं पेशव्यांचं राज्य म्हणतो, जे मराठा साम्राज्य म्हणतो आपण, मराठा साम्राज्य म्हणतो, ते मराठा साम्राज्य 1818 जवळपास हे झालेलं होतं, कमी झालेलं होतं 1818. मग त्याचं काय झालं की सगळीकडे त्याची सत्ता नियंत्रण झालेली होती सगळीकडे. आता बघा या ठिकाणी जे 1833चा जे चार्टर ऍक्ट आहे, 1833चा जे चार्टर ऍक्ट आहे, तर यामध्ये संपूर्ण भारतात जवळजवळ त्यांची सत्ता स्थापन व्हायला सुरुवात झालेली होती. अगोदर कसं होतं की त्यांची फक्त बंगालमध्ये प्रामुख्याने सत्ता होती, परंतु आता कसं झालं होतं त्यांचं बंगाल सोडून त्यांची आता कसं झालेली होती पूर्ण भारतभर, पूर्ण म्हणू शकत नाही त्याला आपण, अंशतः सोडून त्यांची भारतामध्ये काय होती सत्ता स्थापन व्हायला सुरुवात झालेली होती. मग 1833 मध्ये काय झालं? 1833 मध्ये काय झालं? 1833 मध्ये जे चहा आणि चीन सोबत जो व्यापार होता ती अट काढून टाकण्यात आलेली होती. ती अट काढून टाकण्यात आलेली होती. आणि नंतर काय झालेलं होतं की जो बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता ना, त्याचं नाव बदलून काय झालेलं होतं? भारताचा गव्हर्नर झालेला होता. भारताचा गव्हर्नर झालेला होता. तर मग कोण होता भारताचा गव्हर्नर? 1833च्या कायद्यानुसार भारताचा पहिला गव्हर्नर कोण होता? सांगा पटपट. त्याचं नाव काय? लॉर्ड विल्यम बेंटिंक. बघा बॅट असतील खेळायची आपली, बॅट, IPL अशी बॅट असतील खेळायची आपली. बॅट ती वाटली नाही बरं, बॅट आहे लक्षात ठेव. बॅट ह्याला काय म्हणतात? बॅट. ठीक आहे. तसं लॉर्ड विल्यम बेंटिंक लक्षात ठेवून भाऊ, आता काही कर. लॉर्ड विल्यम बेंटिंक. मग बंगालचा गव्हर्नर जनरल हा काय झाला? भारताचा गव्हर्नर जनरल झालेला होता. असा कोण होता? लॉर्ड विल्यम